वचन अमृतांचे ज्ञानेश्वरस्तु भगवान् निर्णयो श्री रमणानंद गुरुराज नमोस्तुभ्यम्। ऐसी हे भागवत धर्म स्थिती शरण जाऊनी सद्गुरु प्रती अभ्यासावी भगवत भक्ती ती मायेची शक्ती बाधू न शकी। माया वेद शास्त्रा अनावर ब्रह्मादिका अति दुस्तर ते सुखे तर ती भगवतपर हरिनाम मात्र स्मरणार्थे। हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लवड सवडे या लागी तरुण पाव घडे सुख सुरवाडे हरिभक्ता। प्रस्तुत श्रीकरिता घेतलेला ग्रंथ शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर केलेली टीका म्हणजे मराठी भाषेतून केलेली टीका म्हणजे एकनाथी भागवत। या भागवताचं 3ऱ्या अध्यायामध्ये आपण चिंतन करीत आहोत आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये चिंतन करीत असताना राजा जनकाने नवनारायणाला जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न, त्या प्रश्नापैकी माया तरुण जाण्याला माया कशी तरुण जावं आहे का नाही, मायेचं स्वरूप काय, अशाबद्दल काही प्रश्न विचारलेले होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रबुद्ध नारायण महाराजाला देतात आणि त्याचं वर्णन नाथ महाराज करतायत। तर आता ही भगवत भक्ती म्हणजे काय, भागवत धर्म म्हणजे काय आहे का नाही, पहिला प्रश्न आता भागवत धर्म म्हणजे काय, त्या भागवत धर्माचं स्वरूप काय आहे का नाही, माया म्हणजे काय, मायेचं स्वरूप काय, माया तरुण जाण्याला कशी सोपी का अवघड आहे, असं आपण हे विचार झाला, याला काय म्हणायचं विचार। सुरुवातीला आपण परमार्थात येतो तर आपल्याला हे काहीच माहित नसतं, मग आपण जसं जसं एक 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 श्रवण करीत करीत जातो आहे की नाही, मग आपल्या ते लक्षात येत जातं, मग आपल्याला ते पुढचे पुढचे प्रश्न पडतात। म्हणून आपण आता मनुष्य देहात आलो, मनुष्य देहात येऊन आपलं काय कर्तव्य, काय केलं पाहिजे, तर महाराज सांगतात की भगवत भक्ती केली पाहिजे। मग ती भगवत भक्ती म्हणजे काय, ती कशी केली पाहिजे, त्याला भागवत धर्म म्हणतात आहे का नाही, त्याला काय म्हणतात भागवत धर्म। आणि मग ही भक्ती, हे भागवत धर्म म्हणजे काय, अशा प्रकारचं आपण खूप चिंतन ऐकलं की भक्ती कशी करावी, भक्तीचं काय स्वरूप आहे, भक्तीनं देव कसा आपल्याला म्हणजे भक्ताचा कसा अंकित होतो, आपण हे भक्तीतून सगळं ऐकायला भेटतं। आपल्याला भक्ती माहिती आणि मग भक्ती ऐकल्यावर आपल्याला तशी भक्ती करावं वाटते, आपला भाव देवावर जडतो, आपलं प्रेम देवावर जडतं, देव आवडतो आणि देवच आवडला पाहिजे, कारण आवडायसारखा देवच आहे, दुसरं आवडायसारखं काही नाही, देव आवडायसारखा आहे, देव चांगला आहे, देव कसा आहे चांगला आहे, म्हणून तो चांगला आवडला पाहिजे। आपल्याला चांगलं तेच आवडतं का नाही, वाईट आवडतं काही नाही, आपल्याला चांगलं तेच आवडत, आणि म्हणून हे सगळ्यात चांगला म्हणलं तर कोण आहे, देव आहे। म्हणून देव, जीवाला देव आवडला पाहिजे, जीवाला काय आवडला पाहिजे, देव। जीवाला संसार आवडतो, संसार दुःख स्वरूप आहे, दुःख रूप आहे आणि तो दुःख देतो, म्हणून जीवाला संसार आवडू नाही, जीवाला काय आवडलं पाहिजे, देव आवडला पाहिजे। आणि म्हणून देव आवडण्याकरता भक्ती झाली पाहिजे, भक्ती घडली पाहिजे, भक्ती केली पाहिजे। मग भक्ती कशी करावा, तर त्या भक्तीचं स्वरूपही माहित पाहिजे आहे का नाही, त्या भक्तीचं स्वरूप माहित नाही तर मग संताकडे गेलं पाहिजे, संत बी माहित झाली पाहिजे आहे का नाही,
संत माहीत झाली पाहिजे, संतावर आपला विश्वास पाहिजे, संतावर भाव पाहिजे. संताची पायी सर्व भावी दास झालो, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं दास झालं पाहिजे, नाही त्याचं सेवक झालं पाहिजे. त्याचं सेवक झालं पाहिजे म्हणजे ते जे जे बोलतील त्याच्यावर विश्वास ठेवून ते श्रवण केलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे. आणि असं केलं की मग आपल्याला भगवत भक्ती काय आहे ती कळत असते, आहे का नाही. भगवत भक्तीतून आपल्याला भगवत भक्तीचं पुढं स्वरूप जसं जसं आपल्याला भगवत भक्ती आपली वाढत जाईल जीवनातली, तसं तसं आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होत. कारण अंतःकरणातले हे विकार, अंतःकरणातल्या वासना, आहे का नाही, अंतःकरणातलं पाप हे भक्तीनं, हे भगवंताच्या नामानं, नामचिंतनानं, भक्तीनं हे मन निर्मळ होत असत, आहे का नाही. सगळ्या ज्या इच्छा आहेत, आहे का नाही, त्या कुठे आता मनात आहेत. मनात किती इच्छा आहेत, ह्या प्रपंचाच्या सगळ्या इच्छा मनात, चांगल्या वाईट, आहे का नाही. कोणाबद्दल आपण वाईट विचार करतो, कोणाबद्दल चांगला करतो, आपल्या स्वतःबद्दल काही विचार करतो. हा सगळा विचार कुठे मनात. आणि देवाचं भजन केल्यामुळं मग मनात कोणाबद्दल द्वेष राहत नाही, आहे का नाही. मग आपल्याला सगळे आवडत असत, आहे का नाही. जो आवडे देवाला तोची आवडे सर्वांना. आपण देवाला आवडत असतो, मग देव आपल्याला आवडत असतो, आपण देवाला आवडतो म्हणलं मग आपण सर्वांना आवडतो. कशामुळं की मन अंतःकरण निर्मळ झालं. अंतःकरण निर्मळ झालं म्हणजे अंतःकरणात अशा जे वाईट वासना आहेत, आहे का नाही, वाईट इच्छा आहेत अंतःकरणामध्ये. अंतःकरण मळालेलं आहे, अंतःकरण त्या वासनेनं गच्च भरलेलं आहे. आणि म्हणून हे परमार्थ केल्यानं, भगवंताची भक्ती केल्यानं, नामस्मरण केल्यानं हे मन निर्मळ होत असत. या मनातलं सगळं पाप धुवून जात असत. काय होत असतं, पाप धुवून जात. तुम्ही म्हणता ना आमच्या मनात पाप आहे, कशावरून तुम्हाला कळालं, असं जर तुम्ही विचारलं कसं काय म्हणाले तुम्ही. अहो मन म्हणलं की मन वासनाच असतं. तुम्हाला मन आलं म्हणल्यावर मग जीवपणा आला का नाही मनाच्या संगतीनं. नाही तर तुम्ही कशाला जन्माला आले असते. पापाशिवाय आले काय, शरीर का आलं, हे शरीर, शरीर कशामुळे आलं, पाप पुण्याची शिदोरी. कशाची, मग शरीराला येणं म्हणजे चांगलं आहे का, शरीराला येणं चांगलं आहे का. शरीर दुःखाचं मूळ आहे, शरीर दुःखाचं कारण आहे का नाही. हे शरीर म्हणजे दुःखाचं मूळ आहे. शरीरामुळं दुःख आहे. दुःख कशामुळे, शरीरामुळे. शरीर म्हणलं की दुःख आलंच. आणि शरीर कशामुळे आलं, हे वासनामुळं आलं. कशामुळे आलं, जन्म घेणे लागे वासनेचे संगीत. वासनेमुळं आलंय. आणि वासना कशाच्या आहेत, पाप पुण्याच्या, सुख दुःखाच्या, आहे का नाही. धर्म अधर्म, अनुकूल प्रतिकूल भेद, त्याच कारण आहे अज्ञान. ह्या अज्ञानामुळं सगळं झालेलं आहे का नाही. हे सगळं काय, हे कुठं, हे सगळं मनात. म्हणून हे मनातलं सगळं धुवून गेलं पाहिजे. ते कशाने जात असतं, भक्तीनं जात असत. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. भगवंताचं नामचिंतन जर आपण केलं तर हे मन कसं होत असतं, निर्मळ होत असत. आणि आपल्या अंतःकरणात हे अंतःकरण निर्मळ होत असतं. अंतःकरणात परमात्म्याबद्दल शुद्ध भाव निर्माण. कसा, शुद्ध भाव निर्माण होतो. देव आवडायला लागतो, देव आवडतो, देवावर आपलं प्रेम जडतं, देव आवडायला लागतो. आणि देव आवडलाच पाहिजे. देव आवडला की सगळं काम झालं. आपल्याला जर किती प्रपंचात आपण रमलो, प्रपंचाचा आवडायला, देव आवडत नाही तर मग काय होईल, मग पुढं जन्म मरणाला पुन्हा जातच राहावं लागेल. अनेक जन्म मरण 84 लक्ष शरीर येते.
या 84 लक्ष शरीरात जीवाला फिरावं लागतं आणि जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. पण देवाला असं भक्ती करून देवाला जाणला असता, देवाला ओळखला असता, हे जन्म मरण देव ठेवीत म्हणून देव चांगला आहे. देव चांगला आहे, देव मरू देत नाही, देव मरत नाही आणि मरू देत नाही. पण आपल्याला तो आवडला तर आणि नाही आवडला तर मग आहे का नाही. म्हणून देव आवडला पाहिजे. तुकाराम महाराज अनेक अभंगामध्ये सांगतात की देवा मला तू आवडतो, आवडी हे रूप गोजी रे सुगुण पाहता लोचेन सुतावले, आता दृष्टी पुढे आहे साची तूर आहे, जो मी तुझं पाहे वेळो वेळ. मला तू असा देवा आवडला पाहिजे, सारखं सारखं मी तुलाच पाहिलं पाहिजे, मला तूच आवडला पाहिजे, तुझ्याशिवाय दुसरं काही आवडू नये. कारण देवाशिवाय दुसरं काही आवडण्यासारखं नाही. देवच एक चांगला आहे. देव सुख स्वरूप आहे, देव सर्व सुखाचा आगर आहे का नाही. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, तो सुखरूप आहे, तो सुख स्वरूप आहे. आणि मग आपल्यालाही ते सुख तो देतो नाही का. आपल्यालाही तो सुखरूप करतो. आपण जर त्याचं भजन केलं, आपण जर त्याचे झालो तर मग त्याचे झाले तेव्हा आपल्यासारखंच करतो का कसा वेगळा तो आपल्याला नाही 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 आपल्यासारखं त्याच्यासारखाच करून घेतो. हा मग आता हे पुढं होत असतं तसं. पण अगोदर भक्ती, त्याच्याने आपल्याला भक्तीचं स्वरूप काय हे कळालं पाहिजे. म्हणून भक्ती केली पाहिजे. आपण भक्तीबद्दल बरेच प्रवचन ऐकले आता हे का नाही, तेच चालू होतं. आणि आता त्याच्यातलाच एक श्लोक याच्यामध्ये सांगतात की ऐशी भागवत धर्मस्थिती शरण जाऊनी सद्गुरु. सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. ही भगवत भक्ती आपल्याला कळण्याकरता, भगवत भक्ती आपल्याला घडण्याकरता आपल्याला माहित नाही भगवत भक्ती कशी आहे. मग कोणाकडे जावं लागेल, ज्याला माहित आहे त्याच्याकडे जावं लागेल का नाही. आपल्याला एखादं काही वस्तू माहित नसली, ज्याला त्या वस्तूचा अनुभव आहे आपण त्याच्याकडे जातो का नाही. तुम्हाला जर एखादी गाडी घ्यायची असली तर तुम्ही जे गाडी वापरणार आहेत त्याला विचारता की तुम्ही वापरलेली गाडी कसं काय आम्हाला घ्यायची, चांगली आहे का. नंतर तुम्ही मेकॅनिकला विचारता या गाडीला अवरेज किती, कशा पद्धतीची गाडी. तुम्ही व्यवहारात चौकशी करता का नाही. तसं परमार्थात आपल्याला भक्ती करायची म्हणल्यावर आपण कोण भक्ती केलेली आहे का नाही. भावना अध्यायाचा ग्रंथ आहे भक्ती विजय, तो पाहायला पाहिजे. संतांनी कशी भक्ती केली, मग संताकडे गेलं पाहिजे, संताच्या संगतीत गेलं पाहिजे, मग ते भक्तीचं स्वरूप आपल्याला सांगितलं. तसं राजा जनकाला इथं कवी नारायणानं भागवत धर्म काय हे सांगितलं, की भक्तीचं स्वरूप काय आहे का नाही. त्याच्यानंतर हरिनारायण, त्याच्यानंतर हे प्रबुद्ध नारायण, हे एक 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 प्रश्नाचं उत्तर देतात. आणि त्याच्यात हे हरिनारायणाला विचारलेले प्रश्न त्यांनी सांगून आता सांगायलेत की अशा पद्धतीची भगवत भक्ती हो. आता आपण पाहिलं आहे की नाही, कृष्ण हरे हरे, परमात्म्याला कसं शरण जावं, परमात्मा कसा पाहावा, सर्वत्र परमात्माचे, किंवा आपण जे जे करतो ते परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. आपण दिवसभरात जे कर्म करतो का नाही, हे कर्म केलेलं कर्म कसं केलं झालं पाहिजे, देवाला अर्पण झालं पाहिजे. म्हणजे मी करताय असं राहिलं नाही पाहिजे. मी करतो असा अहंकार घेऊन कर्म करू नाही. कारण मी करता नाही, तो करता करविता परमात्मा आहे का नाही. हे सोपं आहे का नाही आपल्याला कळण्याचं, की करता करविता कोण आहे, देव. आपण म्हणतो का नाही ईश्वरच आहे करता करविता, मग तो ईश्वर, तो परमात्मा, तो सगळा करता, तोच आपला बुद्धिदाता आहे. आपल्याला काय करायचं, चांगलं करायचं का वाईट करायचं, बुद्धी कोण देतो, परमात्मा. परमात्माच देतो. परमात्म्याला म्हणलं पाहिजे देवा चांगली बुद्धी की नाही. म्हणतो नाही सकाळी उठल्या की आम्हाला चांगली बुद्धी दे. चांगली बुद्धी दिल्यामुळं म्हणजे आपण चांगलंच कर्म करू. वाईट बुद्धी असल्यावर वाईट बुद्धी कसं कर्म करीन, वाईट करीन. वाईट केलीन काय होईल, पाप होईल. चांगलं केलीन काय होईल, पाप निघून जाईल आणि देव आवडल. अशा पद्धतीने आपल्याला चांगली बुद्धी मिळाली पाहिजे. कोणाला म्हणलं पाहिजे, देवाला म्हणलं पाहिजे.
आणि देवाला म्हणलं पाहिजे देव चांगला आहे. त्याचं आपण नाव घेतलं, त्याला आपण जर असं बोललो तर ते आपल्याला जे मागितलं ते देतो. तुम्ही जर म्हणले मला चांगली बुद्धी दे देवा, मला तुझं नाव आवडतं, मला तुझं नाव असंच आवडलं पाहिजे, असंच मला तुझं नाव सतत सतत माझ्या अंतःकरणात राहू दे. तुकाराम महाराज तर म्हणतील आहे का नाही? तुकाराम महाराज सगळे भोपाळ्याचे अभंग वाचवा तुम्ही. आता काकड्या रोज वाचत कोणी काकड्या म्हणीत असले तर ते जरा मन लावलं पाहिजे त्या भोपाळ्यात. तुकाराम महाराज देवाशी काय बोलते. नाहीतर नाटाचे अभंग वाचून जातात त्याच्यात सुद्धा. तसं तर गाथा म्हणलं की असे भक्तीचे अभंग जवळपास 70 ते 75% भक्तीवरच म्हणून आपल्याला भक्ती कशी करावी ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांकडूनच कळतं. आहे का नाही? भक्तीचं एक साक्षात भक्ती, ज्ञान, वैराग्य सगळं तुकाराम महाराजांच्या गाथेतून कळतं, त्यांच्या शब्दातून कळतं की कशी भक्ती होती. मग ते भक्तीचं स्वरूप आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपल्याला ते लक्षात आलं की आपला उद्धार व्हायला उशीर लागतो का? नाही. मुख्य भक्ती घडली पाहिजे. मुख्य काय घडली पाहिजे? भक्ती घडली पाहिजे. भक्ती घडली की मग हे सगळंच होत असतं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान, वैराग्य, धर्म. भक्तीच नसले तर ज्ञान कसं होईल? भक्तीच नसली तर धर्म कसा, धर्माने कसं वागावं हे कसं कळायचं देवा? आहे का नाही? भक्तीच नाही तर वैराग्य कसं होईल? भक्ती घडली की हे सगळं होत असत. याचा पुढच्याचा काही सायास करायची गरज नसते. भक्तीचा सायास असला पाहिजे. कशाचा असला पाहिजे? भक्तीचा सायास असला पाहिजे. जीवनात भक्ती केल्याशिवाय आणि भक्तीत जो आनंद आहे, भक्तीत जे सुख आहे, ते सुख कशातच नाही बरं का. तुम्हाला वाटत असणं आमच्याजवळ पैसे आम्हाला लय सुख आहे. कल्पना काढून टाका. सुख कधीच नाही. पैशाने सुख होत असतं का? कशा सत्तेनं होतं का? पण ते एखाद्या बळानं होतं का? कशानेच होत. हे सगळे दुःखच देणारे. हे कसे येत? परमात्मा सुख. त्याची भक्ती केली की मात्र सुख झाल्याशिवाय राहत नाही. सुखरूप ऐसा तुझा कुणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. माझ्या देवासारखा सुखरूप असं दुसरा आहे का कोणी? नाही. तो सुखरूप आहे. त्याचे आपण झाले पाहिजे. आहे का नाही? आपण त्याचे झालो की मग तो आपल्याला त्याच्यावर वेगळं ठेवतो का? नाही. तो त्याचं सगळं सुख आपल्याला देतो. आहे का नाही? स्वामी काळज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आहे का नाही? काय महापुरी अनुभव की देवाची भक्ती जर केली मग तो देव आपल्याला सर्वस्व आपलं देऊन टाकतो. त्याचं सर्वस्व काय देतो? भक्ताला देऊन टाकतो. तो तर इतका भावाचा भुकेला आहे की त्याला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. त्याला दुसरं काही आवडतच नाही. म्हणून आपलं सर्वस्व, आपलं सगळं वैभव, यश श्री अवदार्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, यश श्री अवदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सगळं देवाचं सगळं देवाच्या ठिकाणी संपत्ती. हे सगळी संपत्ती परमात्मा आपल्या भक्ताला देतो. म्हणून आपण भक्त झालं पाहिजे. आपण काय झालं पाहिजे? भक्त. आणि भक्त झालं की कोणतंच भीती नसते बघ. आहे का नाही? भक्त नाही झालं की सगळी भीती असते. कोणती बी भीती. सगळ्याची भीती कशाची? मरणाची भीती आहे. सगळ्याला आहे का नाही? कोणाला मरण आवडतं बरोबर? मरण कोणाला आवडतच नाही. आवडण्यासारखं नाहीच. कोणालाच आवडत नाही. न मरणं कोणाला आवडत नाही बरं? न मरणं सगळ्याला आवडत का नाही? न मरणं सगळ्याला आवडत. न मरणं सगळ्याला आवडत नाही. मग न मरणं नाही का?
आपल्याला वाटतं केव्हा तरी मरावंच लागतं, मरणारच आहे, सगळेच मरणार आहेत. आता हे कसं काय, कुठून शिकले तुम्ही सगळेच मरणार आहेत, मी बी मरणार आहे? हे कोणी शिकविलं? हे कोणी शिकविलं आपल्याला? का तुम्ही पक्कच पहिलंच घेऊन आलेले ते सगळं सगळं? मी मरणार आहे, आपण बोलताना रोज म्हणतो की नाही, अरे सगळेच मरणार आहेत, मी बी मरणार आहे, हे बी मरणार आहे. आहे का नाही? मरण म्हणजे आपण तिकडून घेऊनच आलेलो आहेत, शिकून आलो की मी मरणार आहे. संत संगती करून पहा. संत आपल्याला न मरण शिकविते. काय शिकविते? न मरण शिकविते. आपल्याला आईनं आपल्या शिकवलं, तू माझा मुलगा आहे, मोठा होय, लवकर तू लग्न होऊ दे, लेकर बाळ होऊ दे, ते आम्हाला बघू दे, आणि मग म्हातारा हो मर. काय म्हणती माय? म्हातारा लवकर नको मरू म्हणे, फक्त कवा मर? म्हातारा होऊन. पण म्हातारा झाल्यावर काय? संत म्हणले का कधी तू चांगली भक्ती कर, म्हातारा होईल मग मर, असं म्हणले? नाही. संत म्हणते तू मरत नाहीस, तू न मारणार. कसं आहे? न मारणार. तू न मारणार आहे. आपल्याला न मरण शिकवतो. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, मी न मरणार कसं काय? आपल्याला सगळे म्हणते हे सगळे मारणार आहेत, आपण बी मारणार आहेत, हे शिकवित का नाही रोज रोज? आपण बी फक्त तेच केलं. संत मात्र जगाचे विरहित वेगळंच काय शिकविते. ते म्हणते तू न मारणार आहे. तू कसं आहे? न मारणार आहे, तू दिव्य आहे, तू ज्ञान आहे, तू परमात्मा आहे, असं शिकवते. तू न मारणार आहे. संत खोटं बोलते का? नाही. संत देव खोटं बोलू नये एखाद्या वस्तू. संत कधी खोटं बोलत नाही. संत खोटं बोलू, आपलं देव खोटं बोलून कोणाला फसवून एखाद्या, आहे का नाही? खोटं बोलून फसवून एखाद्या दुष्टाला. भक्ताला नाही ठेवतो, भक्ताचं रक्षण करतो ते. पण भक्त मात्र कधीच खोटं बोलत. संत कधी खोटं बोलत नाही. संत आपल्याला न मरण शिकवतो. तू न मरणार आहे. तू कसं आहे? न मरणार. न मरण आवडत नाही का तुम्हाला? आवडत. मग न मरण सगळ्याला आवडत. कोणाला आवडत नाही बरं? सगळ्याला आवडत. मग न मरण म्हणल्या आता तुम्ही कधीच मरणार नाही का असं म्हणलं तुम्हाला आवडून का नाही? चांगलं आहे का नाही? मग असं पाहिजे का नाही? मरण जरी हे मोठा रोग आहे, मरण जरी अवघड आहे, दुखणं आहे, मग दुखण्यावर रोग असतो का नसतो? आपलं औषध असतं का नसतं? दुखण्यावर औषध. तसं मरण आहे म्हणलं, मरण्यावर औषध नाही का? मरणाला न मरणं हे औषध. न मरणं तुम्हाला भेटायचं नाही का? का न मरणं तुमचं स्वरूपच आहे? स्वरूपच आहे. तुम्ही न मरणारेच आहेत, पण तुम्हाला असं कल्पनेचं भूत लागलेलं आहे की आपल्याला वाटतं मी मरणार आहे, मग आता कसं होईल, आता काय होईल, माझ्याकडे कोणी बघणं, माझ्याकडे कोणी लक्ष देणं, मग कसं होईल? अरे साधू संतांचा बोध अंतःकरणात राहू दे, संतांची संगत कर, संताजवळ जाय, देवाचं नामस्मरण कर, भजन कर, आहे की नाही? भक्ती घडण, संत भेट होईल. संत भेट झाल्यावर संत आपल्याला त्याचा बोध, त्याचं बोलणं जे ते ऐक, विश्वास, आहे की नाही? आणि ते आपल्याला कळालं तर मग आपल्याला ज्ञान होईल. त्या ज्ञानाने आपल्याला आपलं स्वरूप लक्षात येईल की मी खरंच न मारणार आहे. मी कसं आहे? न मारणार आहे. असं आपल्या लक्षात आल्यावर तुम्हाला न मरण्याचा जो आनंद आहे, तो आनंद कसा असेल तुमचा? इथं लय मोठे पैसे भेटलेला जे आनंद आहे तो आता त्या आनंदासारखा राहील का? नाही. किती पैसे दिल्यावर तुम्हाला न मरण भेटन बरं? तुम्ही जर म्हणले की मला मरणच नाही येऊ द्या, मी किती बी पैसे देतो, किती पैसे दिले तरी बी तुमचं मरण कोणी काढीन का? नाही काढीन. संताकडे गेल्यावर पैसे गिसे लागतील का? काहीच लागत नाही, फक्त आपलं चित्त लागत. आपलं काय लागतं? चित्त. आपलं मन त्याच्यापाशी लागलं पाहिजे.
मग ते आपल्याला शिकवतात की तू न मरणार आहेस. आपण न मरणार आहे ते म्हणालेत म्हणून नाही, ते म्हणते तू ओळख, तुला बुद्धी आहे, तुला कळत आहे, तुला अक्कल आहे, त्या अक्कलीनं तू ओळख, तू न मरणारा कसं आहे. मी सांगतो, संत सांगते, अनेक युक्तीने आपल्याला सांगतात आपलं स्वरूप कसं येतं, आपण कसे न मरणार आहे. मग ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. येतं का नाही? येत. म्हणून संत आपल्याला खरं जे आपलं सुख स्वरूप आहे, संत आपल्याला दाखवतात. सुख वशेतीची ठाई बहु पायी संताच्या संगतीत आपल्याला सुखाची खरी प्राप्ती. संताच्या संगतीत सुख हे आपलं स्वरूपच आहे, पण आपल्याला माहित नाही. आपल्याला काय नाही माहित नाही. तुझे आहे तुझ पासी परी जागा चुकलाशी, तुझं तुझ्या जवळच आहे. ते आपलं कसं झालं, एखाद्याचा नाही का चष्मा हरकून, आणि तो घरातल्याला सगळ्याला वस वस धाव, तू सगळ्या माझा चष्मा कुठे, चष्मा कुठे, चष्मा कुठे, सगळ्यावर आरडवतो, पोरावर आरडवतो, बायकोवर आरडवतो, घरात कालमा करून सोडतो सगळं. माझा चष्मा कुठं ठेवला, तुम्हाला अकली नाही का, तुम्हाला कळत नाही का, कोणी उचललाय तू, कोणी नेलाय तू. ते एक जण येतं, सगळे पाहते, मालक असतो घरातला, आहे की नाही, सगळे घाबरत त्याच्या पुढे, सगळे पाहते. एक जण म्हणतो, बाबा चष्मा तर तुमच्या डोक्यालाच आहे, तुम्ही एवढं काय चष्मा कुठे, तिथंच आहे जवळच. सगळ्यावर होतंय. तसंच झालेलं आहे आपल्याला. तसंच काय झालेलं आहे की आपली जागा चुकलेली, आपल्या जवळच आहे, आपलं सुख काय आहे आपल्या जवळच. संत सांगते तू देव आहेस, तू परमात्मा आहेस. आपल्याला वाटतं मी देव कसा असं, मी कसा परमात्मा असू. परमात्मा तर तो केवढा आहे का नाही. आपणही त्याच्याहून वेगळे नाहीत, आपण परमात्माच आहेत असं आपल्याला लक्षात संत आणून देतात. आपल्याला संत शिकवतात. आपण संताच्या संगतीत आलं पाहिजे. त्याच्याकरता भागवत धर्म काय म्हणजे भक्ती काय हे कळली पाहिजे, आणि मग ती भक्ती तशी केली पाहिजे. पुढे भक्तीनं मग आपल्याला भक्ती केली की मग संत भेटत असते. संत भेटले की संत आपल्याला हे सगळं शिकवत असते. आणि मग संतांनी शिकवणं म्हणजे ज्ञान होणं, आहे का नाही. मग जी गोष्ट संत शिकवतात की तू खरा आहे, तू चांगला आहे, तू ज्याला खरं म्हणत होता, ज्याला चांगलं म्हणत होता ते चांगलं नाही. संसार चांगला नाही, संसार खरा नाही, संसार बदलणार आहे, तू न बदलणार आहे की नाही. संसार बदलणार आहे, कल्पित आहे, आणि तू मात्र वास्तव आहे, तू खरा आहे. असं आपल्याला अनेक युक्त्याने आपल्याला ह्या ग्रंथातून संत शिकवते, आणि मग आपलं स्वरूप लक्षात येतं. हेच याला ज्ञान म्हणते. ज्ञान काय, ज्ञान म्हणजे तुम्हीच, ज्ञान म्हणजे तुमचं स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे कळणं, ज्याला कळतं ते तुम्ही. हा, आणि ज्याला कळत नाही हे सगळं जड, हे पसारा, हे जड आहे, हे खरं आहे का नाही. तुमचं स्वरूप तुम्ही खरे, तुमच्या कळण्यानं हे कळण्यात येणार आहे का, हे खरं आहे का, तुमच्या वाचून हे काही आपल्या कळण्यामुळे हे कळण्यात येणार आहे. आपण याला जाणणार आहे, म्हणून हे जड आहे. आणि मी चेतन म्हणजे ज्ञान स्वरूप, मी जाणणार आहे. आणि जाणणं हे आपलं स्वरूप, ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे तुम्हीच आहे. ज्ञान दुसरं काय आहे का नाही. ज्ञान ज्ञान मला कवा ज्ञान होईल, ज्ञान का होईल, अरे ज्ञान तूच आहे, तू स्वरूप आहे. हा, तुला कळत ना, कळतं, तुला कळतं, तेच कळणं हे स्वरूप म्हणजे ज्ञान आहे. कळणं हे स्वरूप आपलं आहे. ज्ञान म्हणजे ते की मी सचित आनंद आहे असं जे स्वरूप आहे, ते म्हणजे माझं स्वरूप. माझ्याहून वेगळं आहे का ते नाही. त्या स्वरूपाचा अनुभव आपल्याला आहे का नाही, नित्य अनुभव आहे. कसा आहे, नित्य, कधी येईन कधी नाही असं आहे का नाही. फक्त त्या अनुभवाकडे आपण जात नाहीत, ते आपण अनुभव बारकाईनं पाहत नाही. कशामुळे आपण संत संगती करीत नाहीत म्हणून.
संतांच्या संगतीत आलं की आपल्याला सगळं हे कळतं. म्हणून महाराज आपल्याला इथं सांगतात की ऐशी भगवत धर्मस्थिती शरण जाऊनी सद्गुरु की अशी ही भगवत भक्तीची अशी ही भगवत धर्मस्थिती या भागवत धर्माच्या स्वरूपाचा अभ्यास करावा आणि नंतर भगवत भक्ती करावी. मग त्या भक्तीने मायेच्या दुःख देणाऱ्या शक्तीची बाधा होऊ शकत नाही. म्हणून मग ही माया भक्ती केली की माया दुःख देत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. भक्ती केली की माया तुमची दासी होते. भक्ती नाही केली की माया काही सुधरू देत नाही. ही माया तुम्हाला कुंकर कुंकर घेऊन जाते. हे का नाही? हे माहीतच की ही या भवसागरात कसं डुबी ती 84 लक्ष येऊनीत घालती. जन्म मरणाचं दुःख भोगायला लावती. त्रिविध तापाचं दुःख भोगायला लावती. हे सगळे दुःख भोगावं लागते. मग ही माया भगवत भक्तीनं राहत नसते. एरवी माया ही वेदशास्त्रालाही आवरत नाही. ब्रह्मदिकांनाही उल्लंघन करण्यास अवघड आहे. माया ब्रह्मदेवासारख्याला नाही करताय. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघावी सामर्थ्य. ब्रह्मदेवासारख्याच सामर्थ्य नाही मायाला तरुण पलीकडे जाण्याचं. आहे का नाही? तो बसला सृष्टी निर्माण करण्यातच. त्याला नाही कळालं काय माया येईन कशी तरुण जावा. त्याला वाटलं मी ब्रह्मदेव आहे. मायासारखा सृष्टी निर्माण करणारा दुसरा कोणी आहे का? नाही, कोणीच नाही. मी सृष्टी निर्माण करणार आहे. माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला येतच नाही काही. हे सगळे जे शरीर निर्माण केले हे आहे का नाही, हे सगळे शरीर निर्माण केले तर कोणी केले? ब्रह्मदेव म्हणतो मी केली. मायाशिवाय थोडंच कोणाला करता येतं. मायासारखा हे असा निर्माण करणारा कोणी नाही. कुंभारासारखे गाडगे कोणाला घडवीत आहेत का? नाही घडीत आहेत. कुंभार दादालाच घडवीत आहेत. तसा हे कुंभार दादा हे सगळे गाडगे घडविणार. पण त्याला झाला अहंकार. त्याला वाटलं मायासारखं कोणीच नाही. तरुण मायासारखा तरुण म्हणजे निर्माण करणारा दुसरा कोणी नाही. त्याला अहंकार झाला नाही. एका दिवशी त्या अहंकार म्हणला जाऊ द्या ना आता गौरव बसायचं हेच करीत. त्याला माहित होत की आपल्या बापाने आपल्याला काम लावून द्यायला. पण माणसाला लय काम करायला एखादं पोरग त्याला वाटतं बापाला बी काय समजायचं. बापाला कुठं काय येतं. आता टाकतो काय बापाने करून ठेवलं मी तर करायलो सगळं. होतो अहंकार त्याला वाटतं मी बापापेक्षा बी मोठा आहे. बापाला जे काय करता नाही आलं ते मी करायलो. तसं ब्रह्मदेवाला वाटलं की मायासारखा कोणी का असं हे सृष्टी निर्माण करायला मायासारखं कोणाला जमतं का? कोणीच नाही करू शकत. त्याला माहितीये की मायाशिवाय दुसरं कोणाला जमतच नाही, जमणारच नाही. एका दिवशी बसलं रुसून असंच काहीच नाही करायचं म्हणून काहीच नाही करायचं. सृष्टी काय झालं म्हणे काम करू करू कंटाळा येत नाही का आपल्याला? आपल्याला कोणी विचारायलंय का पुसायलंय लय चांगला काम करायला चांगला आहे बाबा पाठ थापटायलंय का कोणी? नाही. जाऊ द्या म्हणलं आता काहीच नाही करायचं. बसलं रुसून गेला एका डोंगरावरून जाऊन बसला. ते आधी कुठं होता बसलेला? त्या कमलाच्या फुलात त्याचा जन्म झाला. देवाच्या नाभीतून कमल निघलो बाहेर. त्या कमलातून ब्रह्मदेव त्या कमलावर बसून त्याच्यावर बसून सृष्टी निर्माण करू लागलो. त्याच्यावर बसून सृष्टी निर्माण करू लागला. सृष्टी निर्माण करता करताच अहंकार झाला. त्याला कसं काय झाला अहंकार. मग त्याला गेलं ते रुसून तिथून उठलं बसलं बाजूला एका डोंगरावर. आता ते देव म्हणले अरे त्या प्रकृतीला म्हणजे मायेला सांगितलं की हे ब्रह्मदेव रुसून गेला आता कसं करायचं? आता हे राहिलेलं काम कोण करीन? ती सृष्टी निर्माण करायची राहिली ना कोण करीन आता हे? माया म्हणली त्याला काय उशीर आहे आता लगेच देवाने आज्ञा केली ना मायेला. ती म्हणली तुम्ही काय काळजी करू नका मी सगळं करते बरोबर. मग कामच ते
तिनं काय हत्ती घोडे बैल उंट असे प्राणी निर्माण केले आणि ते सगळे प्राणी असे धाडले. ते ब्रह्मदेव जिथून बसला होता तिथून त्या एका जनावराच्या पाठीवर दोन दोन पेट्या टाकल्या. अशा दोन दोन पेट्या ते जनावर कोणते कोणते हत्ती घोडे उंट बैल. आणि हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले नव्हते त्यांना. हे निर्माण केलेली नव्हती. हे मायेनं निर्माण केली आणि त्याच्या पुढे घेऊन चालली. त्याच्या पुढे निर्माण घेऊन चालल्यावर मग ती अशी ती पुढे चालली अशी रांग माग. ती माया एका बाईच्या रूपामध्ये लोंगता पाठीवर घेतलेला हातात काठी घेतलेली चालली सगळ्याच्या माग. पुढं सगळे चालली रांग त्याच्या मागे ही चालली. पुढं माग चालत 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 ते ब्रह्मदेव ज्या टेकाड्यावर बसलेला होता डोंगरावर त्याच्या पुढून चालली ती डोंगरावर खालून रांग अशी. ब्रह्मदेव पाहला कुठून आलं हे सगळी दिंडी कुठून आली. सगळी नवीनच प्राणी दिसायली. हे काय मी आता नाही निर्माण केले मी कोणी निर्माण केले. त्याला अहंकार झालता ना मायासारखं कोणाला येत नाही म्हणून. त्याला वाटलं हे दुसरं कोणी निर्माण केलं. आता हे मायाशिवाय तर कोणाला जमत नाही. हे तर मी निर्माण केलेलं नाही. त्याला जरा आश्चर्य वाटलं नवल वाटलं की हे कसं काय. म्हणून तो पटकन उतरला तिथून खालीन बघायला. आणि ते मग बाई होती मागच काठी घेऊन. त्या बाईला विचारलं हो बाई म्हणे कोण आहेत तुम्ही. कोण नाही म्हणे मी याची मालकीने सगळे हे जनावर हे नवीनच कोणी तयार केले. ते म्हणे कोण तयार करणार माझी शेती मीच तयार केली. आणि याच्या पाठीवर काय म्हणे याच्या पाठीवर म्हणे पेट्या त्या. त्या पेट्यात काय त्या पेट्यात म्हणे एका पेटीत एक एक ब्रह्मदेव आहे. एका पेटीत एक एक ब्रह्मदेव आहे. तो म्हणला इतके ब्रह्मदेव. मला वाटलं मी एकच ब्रह्मदेव आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करणारा. एका पेटीत एक एक ब्रह्मदेव. किती जनावर आहेत त्याच्या एका पाठीवर दोन दोन पेट्या प्रत्येक पेटीत एक एक ब्रह्मदेव. ते म्हणजे एवढे ब्रह्मदेव. हो ती म्हणजे जिथाला ब्रह्मदेव रुसला तिथं या पेटीतला काढायचा आणि त्या जागेवर बसवायचा. रुसल्याला जाऊ द्यायचं तसं. ईदाला काढायचा दुसरा तिथे बसवायचा. त्याला वाटलं आपण आपली जागा सोडली खेळ आता काय खरं नाही. तिथून उठला आणि चिंगाट पळाला पुढे जाऊन बसला त्या कमल पात्रावर जाऊन बसला त्या कमळाच्या फुलावर. पुन्हा म्हणला आपली जागा आपण सोडली तर अवघड होईल. असा अहंकार झाल्यावर अशी फजिती ब्रह्मदेवाची होती. त्या ब्रह्मदेवाला संसार करून जाणं सोपं आहे का. त्यालाच कळालं नाही. आणि म्हणून त्याला त्याच्या मुलानं प्रश्न विचारलेला त्याला कळालं. त्या सनकाधिक संतानं प्रश्न विचारला त्याला सांगता येईन. सांगता येईन म्हणलं आता नाही सांगावं तर पोरं म्हणते मग आमचा बाप कसा राहिला असा येडाच त्याला काहीच येत नाही. ते बापत ना त्याला वाटलं लेखा पुढं खोटं बोलावं तर याच्या पुढं खोटं जमत नाही. काहीची काही सांगून जमत का. आपल्याला जरी आपल्याला एखादं लेकरू म्हणलं बाबा हे काय आपल्याला नाही जमलं तर आपण म्हणतो हो ते काही बी आपण सांगतो का नाही. त्याला माहित नाही आणि आपल्याला माहित नाही तर मग आपण त्याला काही सांगतो. आता तिथं ब्रह्मदेवाला जमतं काही सांगायचं नाही. त्याला माहिती पोरं हुशार येत यायला काही सांगून जमणार नाही. मग न बोललेलंच बरं. त्याच्या पुढं काही बोलला नाही आणि सांगता काही येत नाही आणि मनानं काही कसं काय सांगावं जमत नाही. मग देवाचं स्मरण केलं म्हणजे बापाचं स्मरण केलं. ये पोरं बेजार करायचे मला तू ये रे बापा आता कर कसं करायचं ते मला विचारायचं थोडी यायचं. मग तो आला हंस रूपानं आला का नाही. 13वा अध्याय ऐकला ना भागवताचा हंस गीत. मग ते हंस गीत हंस रूपाच्या हंस वेशामध्ये देव हंसाच्या रूपामध्ये आला नाही का नाही. आणि मग ब्रह्मदेवाला उपदेश केला. त्या सनकादिकाला उपदेश केला म्हणजे सनकादिकाला सांगितलं ब्रह्मदेवाने बी ऐकलं त्याच्या बरोबर
ऐकलं मग कळालं की आपलं स्वरूप काय. नाही तर त्या ब्रह्मदेवाला बी माहित होतं का? नाही. त्याला बी हा संसार तरून जाणं कठीण होतं. कठीण होत आहे का नाही. म्हणून ब्रह्मदेव बी असला तर त्याला बी मरण आहे, तो बी मरतो. न कळून घेतलं तर ब्रह्मदेवाचं पद नाशवंत आहे. कसं आहे? नाशवंत. ब्रह्मदेव पद नाशवंत आहे म्हणजे हे ब्रह्मादिक पदी दुःखाची शिर आहे. ब्रह्मदेव जरी असला तरी तो या मायेतून सुटलेला नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात की एरवी माया ही वेदशास्त्रालाही आवरत नाही, ब्रह्मदिकांनाही उल्लंघन करण्यास अशक्य आहे. ती माया भगवत भक्त हरिनामाच्या केवळ स्मरणाने तरुण जाता येते. ती माया हरीचं भजन करून करता येते. अशी सामर्थ्य केवढं जरी असलं मी त्या सामर्थ्यानं तरुण जाईन असं नाही. असं केवढं सामर्थ्य असलं, हरिभक्तीचं सामर्थ्य पाहिजे. कसं पाहिजे? हरिभक्तीचं सामर्थ्य पाहिजे. म्हणून हरिनामाच्या घोषापुढे माया ही वेगानं धावत पळते. याकरिता हरिभक्तांना अनायशी अति सुखाने माया नदीतून तरणे शक्य होते. माया नदी तरून जाण्याला हरिभजनच एक महत्वाचं. माया वेदशास्त्रानावर ब्रह्मादिका अति दुस्तर, ते सुखे तर ती भगवतपर. हरिनाम मात्र स्मरणार्थे हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लवळ सवडे. या लागे तरुण पाव घडे सुख सुरवाडे हरिभक्ता. परात्पर नारायणाची माया भजता नारायणाच्या पाया. सुखेची तरी जे गाराया त्या भजन उपाया सांगितली. म्हणून हे राजा, बुद्धी आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या नारायणाची माया, नारायण चरणाचे भजन केले असता सुखाने तरता येते. ही देवाची माया आहे. मग देवाची माया आहे तर देवाचं भजन केलं की माया तरता येते. आणि आपण देवाचं भजन नाही करता मायातून तरून जाऊ का मायेतच वाहून जाऊ हे जन्म मरण रूपात आपण वाहून. अशा प्रकारचं हे आपलं स्वरूप आपल्याला म्हणजे इथं लक्षात आलं पाहिजे. म्हणून हे राजा, तू विचारले होतीस की माया नदी तरून जाण्याचा उपाय कशा प्रकारचा आहे. हे राजा, त्याकरिता मुख्य हरिभक्ती हाच निश्चित उपाय आहे असे जाण. म्हणून माया तरून जाण्याचा जो उपाय आहे तो राजा जनकाने विचारला होता. म्हणून प्रबुद्ध नारायण सांगतात की माया तरून जाण्याचा उपाय जो आहे तो फक्त भजन, ते भक्ती आहे. भक्ती केली, भजन केलं की माया तरणं काही अवघड नाही. भक्तीजवळ नित्य निरंकुश तृप्ती आहे. भक्तीजवळ नित्य निरतिशय मुक्ती आहे. भक्तीजवळ सगुण निर्गुण भगवंताची प्राप्ती आहे. सारांश हरिभजनाने मायेची निवृत्ती होते. मायेची निवृत्ती हरिभक्तीनच होते, त्याच्याशिवाय दुसरं कशाने होत नाही. म्हणून हरिनामाच्या भजनाच्या लहरीने माया नदी प्राण घेऊन धावत सुटते. हरिनाम भजनाच्या बळाने बाळे भोळे भक्त हे माया नदी तरून जातात. म्हणजे किती भाळा भोळा असू द्या पण तो भक्त आहे. भक्त भोळे नसते. कारण भक्त जो जगाचा मालक आहे की नाही, जो सर्वांचा मालक आहे त्याचे भक्त. ते का अशा कोण्या आयऱ्या देवाचे भक्त आहेत का? नाही. तो जगाचा मालक, तो जो विश्वाचा मालक आहे त्याचे भक्त आहे की नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही कोणाचे दास आहेत? जो पंढरी हीच परमात्मा आहे, आम्ही त्याचे दास आहे. आम्ही त्याचे दास आहे. असा बळी यांचे अंकित. आम्ही झालो बळीवंत. आमचा देव बळीवंत आहे आणि आम्ही त्याचे भक्त आहेत. आम्ही कसे आहेत? बळीवंतच आहेत. आम्हाला कोणी
दम देऊ शकत नाही, आम्हाला कोणी अडवू शकत नाही. आम्ही हरीचे भक्त आहे. खरंय. आम्ही कसे हरीचे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्हाला नाही काळाची भीती, आम्हाला नाही जन्म मरणाची भीती. कशामुळं की आम्ही भक्ती करतो, आम्ही भक्त आहे, आम्ही त्या देवाचे भक्त आहे. म्हणून असं ठामपणानं सांगते महाराज. तसं आपल्याला भक्ती करून ही माया नदी तरून जाता येते, जन्म मरण पार करता येतं. दुःख नसलेलं दुःख पण आपल्या ठिकाणी जडलं का नाही, झालं का नाही, हे दुःख घालविता येतं. पण या मायेचं स्वरूप आपण पाहिलं की अगोदर तर सांगितलं की अरे नसलेलीच माया, तू विचारलीस की माया कशी आहे, नाही का नाही? ऐकली ना प्रवचन आपण, ती माया नसलेलीच आहे. राजा तो प्रश्न विचारला की असं नसलेलाच प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं माया म्हणजे काय विचारला प्रश्न राजा जनकानं. माया कशी असते, माया तरुण जाण्याला काय उपाय? म्हणजे नसलेलीच माया आहे. नसलेली मायाबद्दल विचारलं, पण आता काय सांगू? म्हणले सांगतो आता, नसलेलीची म्हणजे ज्याला नाही कळाली त्याला सांगावंच लागेल ना. म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मग ते करण्याचा उपाय बी सांगितला. काय नाही म्हणले, हरीचं भजन करा. हरीचं काय करा? भजन करा. कशामुळे करा? की हरी, तुम्ही हरीचे, तुम्ही विसरला, तुम्ही हरीचे. मग त्या हरी जे विसरलं ते चिंतन केलं पाहिजे, आहे का नाही? आपल्याला काही जर समजा आपण एखादी वस्तू विसरलो, समजा आज तुम्ही गेलते बाजाराला, आहे का नाही, आणि मग बाजारातून विसरलात एखादी वस्तू, मग घरच्याने सांगितलं तुम्हाला, 3दा सांगून तुम्ही विसरला, तो म्हणला आता उद्या विसरणारच नाही. उद्या जाताना चिंतन करीत जातो त्या वस्तूच, सारखं चिंतनच करीत जातो, तेव्हा विसरायचंच नाही. विसरायचं नाही. विसरली तया थोर झाली हानी. विसरल्यावर मग पुन्हा बायको कलमा करीन घरी. विसरायचं, त्या वस्तूचं चिंतन करीतच जातो आणि मग वस्तू घेऊन येतो. तसं आपण विसरलो का नाही, आपल्या स्वरूपालाच विसरलो म्हणजे देवाला विसरलो. मग आता विसरायचं नाही. आता नाही विसरता येत. आता इथं मनुष्य देहात आलेलो आहेत ना, दुसऱ्या देहात गेल्यावर मग आहे का? नाही. मग विसरच आहे ना, आणि विसर आहे म्हणूनच दुसरे देह आहेत. तिथं भजन करता येईल का? तिथं देवाची आठवण करता येईल का? नाही. देवाचं ध्यान करता येईल का? तिथं काहीच करता येणार. आणि ते कौरव, आता ते जन्म कौरव किती भेटते तर काय कौरव कधी येईन मनुष्य देह, काय सांगता येत नाही. सांगता येत. पुन्हा कधी मनुष्य देह आता आलाय ना, आता आलाय म्हणल्यावर आता त्याचं भजन करावं का नाही? आता त्याचं स्मरण करायला आहे का नाही? जमतं का नाही? आता जमत. आता जमतं म्हणजे आता त्याची आठवण सतत असली पाहिजे का नाही? आता जर त्याला विसरलं तर मग विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी चौऱ्यांशी च्या. आता मनुष्य देहात येऊन जर आपण त्याला विसरलो तर मग आता नक्कीच 84 लक्ष येऊन जन्माला जावं लागेल का नाही? कितीतरी जन्मनं, किती मरण, कोणत्या कोणत्या प्रकारचे दुःख भोगावं लागतील. आपण रात्रीच पाहिलं ते प्रवचन, आहे का नाही? तेव्हा तुझं चुकलो बा, दृष्टी आली पडलं, विषयी ग्रंथी गुंतला असेल, मोठ्याने म्हणायचं. अंध मंद दृष्टी झाली, गिळू पाहे हा काळ, धर्म जागो निवृत्तीचा, तिने फेडियाला पडलं. असं अंध मंद दृष्टी झाली, अशी होऊ देऊ नका. अशी झाली नाही पाहिजे. आता मनुष्य देहात आलो, आहे का नाही? आता दृष्टी, आता बुद्धी, आता काय बुद्धी, बुद्धीचे डोळे, आता परमात्म्याला जाणता येतं, आता परमात्म्याला ओळखता येतं, आता त्याला पाहता येतं, आता त्याचं भजन करता येतं, आता त्याचं चिंतन करता येतं. आणि त्याचं भजन केलं, त्याचं चिंतन केलं की मुक्त होता येतं. का मुक्तचे तुम्ही भजन केलं की लक्षात येतं की मी मुक्तचे, मी न मारणार आहे, मी न जन्मणार आहे, असं लक्षात येतं. पुन्हा जन्म मरण राहत नाही.
पुन्हा जन्म मरण नाही. जन्म मरण राहत. याच्यातून यालाच म्हणायचं मायेतून तरुण जाणं, यालाच म्हणायचं सुटका करून घेणं. हे कोणतं अवघड आहे का? नाही. अवघड नाही, पण आपल्याला हे फालताड नाद लागला ना संसाराचा, इतका नाद लागला की त्याच्या पुढे दुसरं काय आवडतच नाही. हा, हा. हा? नाही आपल्याला प्रपंच आवडतो का देव आवडतो? प्रपंच. असं जर विचारलं प्रत्येकाला, इमानदारीनं सांगा, तुम्हाला देव आवडतो का प्रपंच आवडतो? म्हणले देव आवडतो, पण जितका प्रपंच आवडतो तितका देव आवडतो का? नाही. जितका प्रपंच आवडतो तितका देव आवडतो का? नाही. आवडत असं आम्ही नाहीत म्हणत आवडत नाही, पण प्रपंच जितका आवडतो तितकं नाही. अरे आता प्रवचनात तुम्हाला फोन येऊ द्या ना, तुम्ही लगेच म्हणता ना थांबा जरासं, जातो उठून बोलतो तिकडे जाऊ, आहे का नाही? आपल्याला कुठं एवढं देव किती आवडतो आपल्याला, पण देव आवडला पाहिजे. जास्त देवाशिवाय दुसरं काही नाही. आवडूच नाही. देवासारखं दुसरं काही आवडण्यासारखंच नाही. आणि आता जर देव विसरला तर पुढं कधी भेटन सांगता येतो का? नाही. पुन्हा किती जन्म घ्यावा लागतील, कधी मनुष्य देईल, पुन्हा त्या मनुष्य देहात कशी बुद्धी येईल, चांगली येईल का अशी वाईट येईल, सांगता येते का? नाही सांगता येत. आता संधी नाही का? हो. परमात्मा प्राप्तीची आहे ना. हो. आता विसरू नाही, हे भक्तीचं स्वरूप आहे. आता त्याच भजन करावा, त्याला विसरूच नाही. म्हणून महाराज म्हणतात की हरिनाम भजनाच्या लहरीने माया नादी प्राण घेऊन धावत सुटते. हरी भजन केलं की माया थांबतच नाही, तुमच्या जवळ ती राहतच नाही. माया धूपळ ठोकते, थांबत नाही. कोणाजवळ? हरिभक्ताजवळ ती राहत. हरिभक्ताजवळ राहत नाही. ती तिकडच तिचं दुकान मांडेल, ती इकडं येणारच नाही. महाराज म्हणतात की हरिनाम भजनाच्या बळाने भाळे बोळे भक्त ही माया नदी तरून जातात. हरी भजन भजन कल्लोळे माया जीवित तो घेऊन पळे. भक्त तर ती बाळे बोळे हरिभजन बळे महामाया. करिता नारायणाची भक्ती निज भक्त सुखे माया तरती. ते नारायणाची मुख्य स्थिती स्वयं चक्रवर्ती पुसतो. ज्या नारायणाची भक्ती केली असता भक्त हे सुखाने माया तरून जातात. त्या नारायणाचे स्वरूप तरी कसे आहे ते स्वतः चक्रवर्ती राजाने विचारले. म्हणजे राजा जनक राजाने पुन्हा प्रश्न विचारला की ज्या देवाचं आपण भजन करतो, ज्या देवाच्या नामानं आपलं माया नदी तरून जातो, जन्म मरणातून पार जातो, असा तो परमात्मा, असा तो देव, त्या देवाचं स्वरूप कसं आहे ते तरी सांगा. त्या देवाचं स्वरूप कसं आहे असा प्रश्न कोणी विचारला? आम्हाला नाही माहित. जनक राजाने विचारला. जनक राजाने असा प्रश्न विचारला. कोणाला विचारला? त्या नवनारायणापुढे विचारला. असा प्रश्न विचारला. आता अगोदर प्रश्न विचारले होते ना, त्याचं उत्तर प्रबुद्ध नारायणानं आता पुन्हा प्रश्न विचारला की त्या नारायणाचं स्वरूप कसं आहे ते आम्हाला सांगा. म्हणून की सर्वाभूती भगवत भाऊ हा मुख्य माया तरुण पाहो. ऐकोनी सुखावला राहो तेने आनंदे पाहो. परब्रह्म पुसे करिता नारायणाची भक्ती उत्तम भक्त माया तरती. ते नारायणाची निज स्थिती सापेक्षे नृपती पुसतू. की ज्या देवाची भक्ती आपण करतो, किंवा महाराज म्हणतात की सर्वाभूती भगवत भाव पाहणे हाच मुख्य माया नदी तरून जाण्याचा उपाय आहे. सगळीकडे भगवत भाव पाहणं, सगळं सर्वत्र परमात्माच आहे असं पाहणं म्हणजे माया तरून जाणं. हे भजन केलं त्याचं की असं स्वरूप होत लक्षात येतं. आणि म्हणून हा सिद्धांत ऐकून राजा विधेय मनात सुखावला आणि त्या सुखाने त्याने भगवान नारायण परब्रह्माचे स्वरूप कसं आहे ते विचार. तो प्रश्न विचारला. नारायणाची भक्ती केली असता उत्तम भक्त माया नदी तरून जातात. त्या नारायणाचे वास्तव स्वरूप राजाने चित्तावधानपूर्वक विचारले. ब्रह्म परमात्मा नारायण या सर्व नावांनी एकच वस्तू बोलली जाते.
त्या वस्तूचे परिपूर्ण स्वरूप राजा स्वतः विचारता झाला की त्या ज्याचा आपण भजन करतो, ज्याची आपण भक्ती करतो, तो नारायण, तो परमात्मा, तो देव कसा आहे, त्याचं स्वरूप आम्हाला सांगा, असा प्रश्न विचारला. तुमच्यासारखे ज्ञाननिधी मला माझ्या भाग्याने लाभले आहेत, हे त्रिलौकिक सत्य आहे. तुमच्या उपदेशामृत ज्ञानाने देहाचे ठिकाणी अहम असे ब्रह्मज्ञान उत्पन्नच होत नाही. तुम्ही म्हणजे संत आहेत, तुम्ही नारायण नवनारायण ते संत आहेत की तुम्ही आम्हाला भेटलात, आहे का नाही, की ज्याला म्हणजे की अंतर्बाह्य सर्वस्व व्यापक व्याप्य नारायण, असं आत आणि बाहेर जे काय आहे त्या सर्वांना व्यापून जो सर्वाधिष्ट सर्व आदावधी स्वरूप शिल्लक राहते, त्या स्वरूपाला नारायण म्हणावे असे स्वतः वेदार्थ उक्ती म्हणतात. तुमच्यासारखे ज्ञाननिधी मला माझ्या भाग्याने लाभलेले आहेत. म्हणजे तुमच्यासारखे जे ज्ञानी भक्त संत आमच्या भाग्याने आम्हाला मिळाले, आहे का नाही. मग आता आम्हाला भाग्यानं आपल्याला संत भेटले म्हणून काय संताला गप्पा गोष्टी हाणावा का आपल्याला आपल्या कल्याणाचं विचारावं? आपल्या कल्याणाचं विचारलं पाहिजे. संत भेटले म्हणलं की कल्याण, आपलं कल्याण कशात हे त्याला आधी विचारावं, कारण ते आपलं कल्याण सांगणार आहे. मी उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा, संत जन करा समाधान चित्त माझे. असा प्रश्न संताला संत भेटले की विचारला पाहिजे. आपण संत भेटल्यावर कुठं काय विचारतो, आहे का नाही. गप्पा हाणायच्या, महाराज बोलले आम्हाला मस्त असं, आहे का. महाराज नेते भलं एवढं पाकिट बांधून ग पुढं आपल्याला पाठवून हात फिरला की बरं वाटतं. अहो पाठवून हात फिरल्यावर बरं वाटतं का त्याने सांगितल्यावर बरं वाटत? खरं सांगितल्यावर बरं वाटत. ते ऐकलं, त्यांनी सांगितलं ना आपण ऐकलं तर बरं होईल. आपल्याला वाटतं ऐकायचं काही नाही, आणि आताच्या महाराजाला सांगायचं बी काही नाही. प्रवचन करा म्हणले की जाऊ द्या ना. आता बऱ्याच लोकांना निष्ठे कीर्तन नाही देत, प्रवचन सांगताच येत नाही. त्याला म्हणा बसन 2 तास प्रवचन सांगा आम्हाला. भरपूर जण आहेत अशी, मै सोबती मला अनुभवातली काही याची, त्याला खरंच नाही प्रवचन करता येत. कीर्तन करता येत, कीर्तनात चाली असत्यात परमा इकडं तिकडं बोलायचं. प्रवचनात ह्या चिंतनात सखोल अभ्यास असतो, एक एक विषय असा निवडून त्याचं चिंतन करता येतं, हे की नाही. जसं असं पुढं आलेला आहे तसं सांगता येतं. किती आनंद आहे याच्यात. पण ते काही काहीला नुसता पैसा जमा करायचा, कशाचं आलं हे कीर्तन प्रवचन काय म्हणजे कीर्तन म्हणजे कीर्तन चाली गेली हे ते म्हणायचं, काहीतरी सांगून आपला वेळ काढून टाकायचा. पण श्रोत्याला कळालं पाहिजे, आहे का नाही. त्याला त्याचा म्हणजे आत्मलाभ त्याच्या हातात पडला पाहिजे का नाही. आपण ऐकून आपलं कल्याण झालं पाहिजे अशी आपली बी तळमळ पाहिजे. म्हणून संत भेटले की त्याला विचारलं पाहिजे आम्हाला आमच्या कल्याणाचं सांगा, माझा उद्धार कसा होईल ते सांगा. असं विचारलं तसे सांगणारे संत भेटल्यावर ते सांगितल्याशिवाय राहतील का? त्याला तर तसे विचारणारेच लागते. म्हणून महाराज सांगतात की तुमची या वचनोक्ती वसंडली स्वानंद स्फूर्ती, लालचावली चित्तवृत्ती, श्रवणे तृप्ती कदानुमनी. ऐकून या रायाचा श्रेष्ठ प्रश्न, प्रबुद्ध धाकुटा पिप्पलायन, तो बोलावया आपण स्वानंदी पूर्ण सरसावला. अशा प्रकारचे हे तुमच्या उपदेश वचनाने स्वानंदाचा अनुभव बाहेर वसंत आहे. श्रवणाविषयी चित्त लालचावले आहे. श्रवणाने मी कधी तृप्ती मानितच नाही किंवा मनाला कधी तृप्ती होतच नाही. किती ऐकावं तुमचं, ऐकलं तरी माझी तृप्ती होत नाही. पुन्हा पुन्हा सांगा, मला पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. कारण असे संत भेटले की त्याला एक
एक प्रश्न विचारला की त्याच्यात पुन्हा आणखीन दुसरी शंका निर्माण झाली की विचारायची, हो. तृप्ती करून घ्यायची. तृप्ती होत नाही पण ऐकत राहा, होत असते एक. ऐकून ऐकून होत. कारण चांगला माणूस भेटला त्याच्याकडून काय काय नाही शिकायला भेटत. सगळंच खूप काही शिकायला भेटतं. माणसाला वाटतं मग आता असा पुन्हा कोणी भेटणार नाही. याच्याकडून सगळं काही शिकून घ्यावं. तसं आपल्याला संत भेटले की सगळ्या प्रश्नाची उत्तर असे संतापुढे मांडली पाहिजे, ते ऐकले पाहिजे. आणि म्हणून राजाचा हा श्रेष्ठ प्रश्न ऐकून प्रबुद्ध धाकटा बंधू पिप्पलायन तो प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता स्वतः स्वानंदाने परिपूर्ण म्हणजे स्वानंदाने पूर्ण होऊन पुढे सरसावला. आता राजाने प्रश्न विचारला की त्या ज्या नारायणाचे आपण भजन करतो, माया नदीत तरुण जातो, असा तो नारायण असणारा परमात्मा, तो देव, त्याचं स्वरूप काय, तो कसा आहे ते आम्हाला सांगा, ते आम्हाला सांगा. सांगा. आता ज्या देवाचं आपण भजन करतो तो देव कसा आहे आपल्याला कळायला पाहिजे की नाही. आपण उगाच भजन करा म्हणले म्हणून करा का नाही. आपल्याला देव कळायला पाहिजे. देव कळून भजन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे. देव कळून भजन केलं पाहिजे. आपण भजन करतो पण देवाला जाणीत नाही. देव कसा आहे माहीत नाही, भजन चालू आहे. देव कळून भजन करावं आहे का नाही. त्याचं आपण नाम घेतो ना, तो नामही कळायला पाहिजे. त्याचं नाव कळून घेतलेलं भजन चांगलंय. कळून केलेलं भजन कसं आहे, चांगलं आहे. आपला वेळ झालेला आहे आता. त्या परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते कसं आहे हे आपण पुढच्या चिंतनात बघू. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आकाशवाणी देवे गेले वाजले दोषावे काळांची व्यक्त सांडो तया संकरणी वाढो परस्परे विश्वधर्म सूर्य पाहो सर्व संतन की जय हो.